हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल गाइडेंस ओरा। अभी मैं आपको माइक्रो टीचिंग का जो स्किल है चेतक बदल, इसका लेसन प्लान कैसे निकालना है यह मैं आपको बताने वाली हूँ। इसी को कहा जाता है स्टिमुलस वेरिएशन। तो ये जो लेसन है ये जीवशास्त्र सब्जेक्ट के ऊपर निकाला गया है, यानी बायोलॉजी के ऊपर, और टॉपिक लिया है वनस्पतीच्या वाढीसाठी क्षारांची आवश्यकता। इसमें जो भी टीचिंग एड्स लगने वाले हैं वो टीचिंग एड्स यहाँ पे लिखने हैं। जैसे यहाँ पे लिखा है वनस्पती, पावसाचे पानी, माती मिश्रित पानी, गाळण कागद इत्यादि, और यहाँ पे टाइम और क्लास लिखना है। तो इसमें आपको दिखाई देंगे कि 2 कॉलम किए गए हैं, और 2 कॉलम, पहला जो कॉलम है वो है टीचर एंड स्टूडेंट एक्टिविटी, शिक्षक और विद्यार्थी कृति का। जो भी टीचर और स्टूडेंट एक्टिविटी होगी वो पूरी एक्टिविटी आपको इस कॉलम में लिखनी है। और यहाँ पे कौशल्यातील उपघटक यानी सब स्किल्स है। तो सब स्किल्स जो आपके ऑब्जर्वेशन टेबल में दिए गए हैं वो सब स्किल्स आपको यहाँ पे लिखने हैं। और आप जो भी कुछ यहाँ पे टीचिंग एड्स दिखाने वाले हो उसके पिक्चर्स यहाँ पे आपको स्टिक करने हैं। यहाँ पे सबसे पहले शिक्षक पूछते हैं, विद्यार्थ्यांजवळ जाऊन त्याला वनस्पती दाखवून वनस्पती कोणता भाग जमिनीत असतो। ये प्रश्न यहाँ पे शिक्षक ने पूछा है कि जो भी वनस्पति उनको दिखाई है, जो झाड़ उनको दिखाया है, तो उसका कौन सा पार्ट जमीन के अंदर रहता है। यहाँ पे स्टूडेंट बताते हैं, वनस्पतीचे निरीक्षण करून वनस्पतीचे मूळ जमिनीत असते। शिक्षक पूछते हैं, मुळाचे कार्य कोणते। विद्यार्थी, झाडाला आधार देणे। विद्यार्थी बोलते हैं कि जमिनीतील पाणी आणि क्षार शोषण करणे। शिक्षक पूछते हैं कि आज आपण वनस्पतीला क्षारांची आवश्यकता का असते हे शिकणार आहोत। तो यहाँ पे देखो आपको पिक्चर दिखाई देगा, एक वनस्पति का पिक्चर है चिपकाया हुआ है। या पावसाच्या पाण्याबद्दल काय सांगू शकाल। विद्यार्थी बोलते हैं, उनको पहले ये पानी दिखाया जाता है, ते स्वच्छ असते। फिर दूसरा विद्यार्थी बोलता है ते शुद्ध असते। फिर शिक्षक पूछते हैं की पावसाचे पाणी शुद्ध असते म्हणजे काय असते। विद्यार्थी म्हणतो की त्यात कोणतेही क्षार विरघळलेले नसतात। शिक्षक म्हणतात, पावसाचे पाणी घेऊन त्यात बारीक माती विरघळून माती मिश्रित पाणी गाळण कागदाच्या सहाय्याने गाळा। फिर एक विद्यार्थी ते पाणी गाळण्याची कृती करतो, माती मिश्रित पाणी गाळतो। शिक्षक, आता गाळलेल्या पाण्याबद्दल काय म्हणता येईल। विद्यार्थी, हे पाणी अशुद्ध आहे। हे पाणी आता अशुद्ध आहे। और इथे तुम्हाला त्याचे पिक्चर्स लावलेले दिसतील। हे पावसाचे पाणी एका जारमध्ये घेतलेले आहे आणि हे माती मिश्रित पाणीचा फोटो आहे की हे अशुद्ध पाणी आहे। उसके बाद शिक्षक पूछते हैं कि हे पाणी अशुद्ध का आहे। विद्यार्थी, मातीतील क्षार त्यामध्ये विरघळलेले आहेत म्हणून। शिक्षक बोलते हैं, 8 दिवसापूर्वी रचना करून ठेवलेला प्रयोग निरीक्षण करण्यास सांगून त्या प्रयोग कृती कोणती केली आहे। अब यहाँ पे देखो, जो प्रयोग उन्होंने 8 दिन पहले करके रखा था उसका एक पिक्चर यहाँ पे चिपकाया है। इसमें जो प्रयोग किया गया था वो यहाँ पे दिखाई दे रहा है कि 2 छोटे छोटे प्लांट यहाँ पे इसमें लगाए हैं, एक माती मिश्रित पानी में और एक बारिश के पानी में। तो यही आपको अभी टीचर पूछते हैं कि विद्यार्थी बताते हैं कि एका बाटलीत पावसाचे पाणी व दुसऱ्या बाटलीत क्षार मिश्रित पाणी घेतले आहे। विद्यार्थी, दोन्ही बाटल्यांमध्ये वनस्पती रोपे ठेवलेली आहेत। शिक्षक, दोन्ही बाटल्यांमध्ये 8 दिवसांपूर्वी समान विस्ताराची वनस्पती रोपे ठेवलेली होती। समान विस्ताराची वनस्पती रोपे का घेतली। विद्यार्थी सांगतात, वाढीतील फरक कळावा म्हणून। शिक्षक म्हणतात, बाटल्यातील रोपे निरीक्षण करण्यास सांगून वनस्पती रोपांच्या वाढीस काय फरक झालेला आहे। या वनस्पतींची जी रोपं आहे यांच्या वाढीमध्ये काय फरक दिसतो आहे। विद्यार्थी सांगतात की एक रोप जास्त वाढले आहे। पहा, याच्यात तुम्हाला दिसेल हे रोप जास्त वाढलेले आहे आणि हे कमी वाढलेले आहे। दुसरा विद्यार्थी म्हणतो की दुसऱ्या रोपाची वाढ झाली नाही आहे। शिक्षक म्हणतात, कोणत्या बाटलीतील रोपाची वाढ झाली नाही आहे।
कोणत्या बाटलीतील रोपाची वाढ झाली आहे? तर विद्यार्थी सांगतात की क्षार मिश्रित पाणी असलेल्या बाटलीतील रोपाची वाढ झाली आहे. पहा, हे क्षार मिश्रित पाणी आहे आणि या बाटलीतील रोपाची वाढ जास्त झालेली आहे याच्या कम्पेअरमध्ये. शिक्षक म्हणतात की पावसाचे पाणी असलेल्या बाटलीतील रोपाची वाढ का झाली नाही? विद्यार्थी सांगतात की त्यात क्षार नाही. आवश्यक त्या क्षारांचा वनस्पती वाढीसाठी पुरवठा झाला नाही. शिक्षक म्हणतात की या प्रयोगावरून काय अनुमान निघते? विद्यार्थी सांगतात की वनस्पती वाढीसाठी क्षारांची आवश्यकता असते. शिक्षक म्हणतात तर आज आपण वनस्पतींना वाढीसाठी क्षाराची आवश्यकता असते याबद्दल माहिती अभ्यासली आहे. तर अशा प्रकारे हा लेसन इथे संपलेला है. तो इस प्रकार से आपको जब भी चेतक बदल का लेसन लेना है तो इस प्रकार से आपको आपके मेथड का लेसन प्लान बनाना है और आपके मेथड का लेसन प्लान बना के आपको स्टिमुलस वेरिएशन का स्किल लेना है. यदि आपको ये मेरा वीडियो पसंद आया तो सबसे पहले मेरे इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और शेयर कीजिए. थैंक यू.